गेल्या अनेक वर्षांपासून वन विभागात रोजंदारी वनमजूर म्हणून काम करत होतो। शासनाच्या नियमानुसार कायम करण्यासाठी पाठपुरावा देखील केला, मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करत छळ केल्याचा आरोप करत रोजंदारी वनमजूर शंकर लोधी यांनी वन विभागात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय। यावेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळलाय। यावेळी लोधी यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत आपली बाजू मांडली आहे। मी कायम वयासाठी काही ठिकाणी लढलो, कोणाला सांगू, याला सांगू, त्याला सांगू, कोणीच माझ्यावर लक्ष देऊन नाही राहिलं। हाऊ सिंग साहेब आला आहे, यो बी काहीच कामाचा नाही आहे। यो म्हणतो इसको हाकल देव, इसको बंद कर देव। मी 92 पासून काम करतो इथं फॉरेस्टला, मला आजपर्यंत परमनंट नाही केलं यांनी। तुमची मागणी काय? उरून गेलो तरी माझ्यावर यांनी इतका मोठा अन्याय केला। माझे मागचे लोक ज्यानं काम नाही केलं तो माणूस परमनंट झालाय। 2 वर्षच भरेले ते लोकांना माझ्या नावावर सफेद शाही मारून ज्यांना माझ्या जागेवर दुसरा माणूस लावून घेतलं। 13 कागदातच नाही, 13 दिवसच नाही भरतो। मी 92 पासून काम करतो, माझे दिवस का नाही भरू राहिले आजपर्यंत। तुमच्या नावावर कोणत्या व्यक्तीला लावलं त्यांनी? पाहू द्या ना त्यांना, मास्टरवर कॅशबुक मध्ये नाव आहे। त्याचं नाव काय? दिन त्याचं नाव बी तिथं दिलंय ना, मी पत्रिकामध्ये दिलंय त्याचं नाव। तो इथला नाही, बाहेर गावाचा आहे। इथला क्लार्क होता, त्यानं तिकडं त्याला लावलंय। कोणता क्लार्कने लावलं? देतो ना तुम्हाला, तो बी देतो ना। मला 92 पासून ड्युटी करतोय मी फॉरेस्टला। माझे जो बी साहेब येतो तो। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।